अजून त्या माणसाने काय करायचं आणि 4ही टेस्ट अरे तो फुल फिट राहून खेळलाय. अरे उत्तर किती सोपं आहे. अजून काय बुमराने करायचं. पहिल्या टेस्ट मॅचला केलं तेच कॅप्टन्सी काय. बुमरामुळे मॅच हरलेत. पर्थ मध्ये बॅटिंग केली, आज का नाही जमली शेवटच्या दिवशी. 15 ओव्हर तर खेळून काढायचं होतं, अजून काय करायचं म्हणजे काय, याला काय आणि अर्थ आहे तो का? डगआउट मध्ये कसा बसलेला, म्हणजे त्याचे डोक्यावर हात होते. वाईट वाटत होतो बिचाऱ्यांनी. ह्या मॅच तर T20 वर्ल्ड कप त्याच्यामुळेच जिंकले. हो टीम स्पोर्ट आहे, पण टीम स्पोर्ट मध्ये पण एक मोठा एफर्ट कोणतरी घेतं. पूर्वीची इंडिया टीम असं चला डिक्लेअर कधी होतात, पण बुमराच्या त्या 1-2 स्पेलनी ऍक्च्युली इंडियाला त्या कॉन्टेस्ट मध्ये आणलं. नाहीतर कदाचित ऑस्ट्रेलियाने काल रात्रीच डिक्लेअर केलं असतं. जसप्रीत बुमराह नसता तर गौरव जोशी आणि अमोल कराडकरचं प्री सिरीज प्रेडिक्शन खरं ठरलं. जसप्रीत बुमराह नसता तर भारत पर्थ मध्ये जिंकूच शकला नसता. जसप्रीत बुमराह नसता तर एवढी न चाललेली बॅटिंग लाईनअप असताना सुद्धा भारत या सिरीज मध्ये अजूनही कॉम्पिटिटिव्ह राहिला नसता. जसप्रीत बुमराह नसता तर भारताला तो फॉलो ऑनही टाळता आला नसता. जसप्रीत बुमराह हे भारतीय क्रिकेटलाच नाही, जागतिक क्रिकेटला पडलेलं सोनेरी स्वप्न आहे. आपण नशीबवान आहोत. विशेषतः इंजुरी नंतरही तो आधीच्या पेक्षा तेवढंच चांगलं नाही, एक पाऊल पुढे जाऊन परफॉर्म करतोय. हे खरंच जगातलं 8वं आश्चर्य म्हणूया अशी अवस्था आहे.